नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर समता परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिकला घेतल्यानंतर आणि नागपूरच्या अधिवेशनातनं तडक ते निघून गेल्यानंतरचा पहिला एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू आज आपण पाहणार आहोत. अर्थातच एबीपी माझावरती. आणि हा इंटरव्ह्यू ही मुलाखत घेत आहेत एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. नमस्कार, मी सरिता कौशिक. आज राजकारणात केंद्रस्थानी एक नाव आहे आणि ते म्हणजे छगन भुजबळ. खरं तर अनेक वेळा छगन भुजबळ या नावाच्या आजूबाजूला वादळ घोंगावलेलं आहे. ही काही पहिली वेळ नाही, पण परत एकदा चर्चेत आहेत ते छगन भुजबळच. मंत्रिपद मिळालं नाही. अनेक दिग्गज मोठी नेते मंडळी आहे ज्यांना या खेपेला महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळालं नाही, पण चर्चा सुरू आहे ती फक्त छगन भुजबळ यांचीच. खरं तर छगन भुजबळ म्हटलं की शेरो शायरी ही आलीच. आणि आज आपल्याबरोबर स्वतः भुजबळ आहेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आणि सुरुवात मी सुद्धा एक शेर म्हणून प्रयत्न करते खास तुमच्यासाठी. इसे तूफान ही किनारे से लगा सकता है, मेरी कश्ती किसी पतवार की मोहताज नहीं. खरं तर अशाच पद्धतीचं काहीसं तुमचं भाषण कालचं होतं मेळाव्यामधलं. आपण म्हणताय की मंत्रिपदं आलीत गेलीत त्याचं खूपसं नाही, पण अवमान झाला. नक्की काय झालं? असं आहे की तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेत असताना सुद्धा बाळासाहेबांच्या अगदी जवळच आम्ही होतो, बरोबर. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा माझा भाग असायचा. आणि शिवसेना वाढवण्यामध्ये महाराष्ट्रभर माझा निश्चितपणे एक चांगला मोठाच वाटा, सिंहाचा वाटा. त्यानंतर या काही आयडियॉलॉजीवरून मंडळच्या मतभेद झाले. मी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसने मला ताबडतोब तुमच्याच नागपूरला माझा शपथविधी झाला पहिल्यांदा डिसेंबर 91ला, बरोबर. आणि तेही मला महसूल खातं दिलं. सुधाकर नाईक गेले, ताबडतोब पवारसाहेब आले, त्याने ताबडतोब मला हाऊसिंग दिलं. आणि 95ला जेव्हा BJP आणि शिवसेनेचं सरकार आलं, पवारसाहेबांनी मला MLC करून विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता केलं, म्हणजे काँग्रेसचा. आणि त्यामुळे मी काँग्रेसचे CWCची सर्वोच्च जी कमिटी आहे त्याचा सुद्धा मेंबर होतो मी. म्हणजे ती पण एक निर्णय प्रक्रिया करणारी काँग्रेसची सगळ्यात मोठी जी कमिटी आहे ती. आता हे सगळं मी कसं करत होतो. आणि तुम्हाला माहिती, मी अनेक अंगावर पण घेतले, घरावर हल्ले झाले, सगळं झालं. परिणाम असा झाला की शेवटला जेव्हा काँग्रेस फुटली, पवारसाहेबांना दूर केल्यानंतर, तर मी पवारसाहेबांबरोबर राहणं पसंत केलं. आणि मग संस्थापक सदस्य, संस्थापक महाराष्ट्र NCPचा अध्यक्ष. आणि एवढंच नाही तर NCPची घटना बनवण्यापासून तर ते झेंडा, घड्याळ वगैरे जे काही करायचं होतं त्यामध्ये मी स्वतः, पंकज समीर, हीच सगळे आम्ही सगळे काम करू. घटनासुद्धा बनवण्यासाठी 1000 ॲफिडेविट लागतात, बरंच कागदपत्र. सगळं म्हणजे माझगावचा माझा जुना जो मतदारसंघ जिथे मी आमदार आणि नगरसेवक होतो तिथूनच मी सगळं तयार केलं. आणि तुमची ती षण्मुखानंद हॉल आणि शिवाजी पार्कची मीटिंग, ह्या सगळ्या ऑर्गनाईज करण्यासाठी जे आहे आमचा सिंहाचा वाटा होता, कोणीही नाकारू शकत नाही. पुढे जे आहे, दुर्दैवाने 2 काँग्रेस एकमेकाच्या विरुद्ध लढल्या. BJP शिवसेना एकत्र लढली. तरीसुद्धा रोष एवढा होता आणि जनादेश असा आला की आम्ही दोघे एकत्र आलो तर सरकार बनतं आहे. आणि मग त्याप्रमाणे ते सरकार बनलं. आणि त्यावेळेला काँग्रेसचे जरा 2-4 जास्त निवडून आले होते, 5-7. त्यामुळे विलासराव मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री बनलो. त्याच्यानंतर 15 वर्ष जे आहे सातत्यानं जे आहे मंत्रिमंडळामध्ये मी आहे काय, आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा मी आहे. आता ज्या वेळेला हे ठरलं की बा काय करायचं, जायचं नाही जायचं, सत्तेमध्ये जायचं नाही जायचं, हे सगळं काय तुम्हाला तो सगळा खेळ माहिती आहे तुम्हाला. आणि मग त्यावेळेला 54 लोकांनी सह्या केल्यानंतर मग सही केली, जायचं ठरलं. मग त्यातले काही लोक मागे राहिले, काही लोक पुढे गेले. मी पण म्हटलं ठीक आहे, आता
मी तरी राहून काय करू, सगळे जात आहेत तर मी अजित पवारांबरोबर आलो. सिनियर मोस्ट मीच होतो ना, आजही आहे. आमदार म्हणून पण सिनियर मोस्ट मीच आहे आणि मंत्री म्हणून पण सिनियर मोस्ट मीच आहे. बरं, असं नाही की मी फक्त एखादं माझ्यामध्ये काहीच नाही म्हणून. हे पहा, राजकारणामध्ये कुणी कुणाला फुकट काही देत नाही. त्याचं काहीतरी कर्तृत्व, त्याची काहीतरी शक्ती, काही त्याचा उपयोग पक्षाला असतो, म्हणूनच राजकारणामध्ये पदं मिळतात. नाही तर मग एकदा पद मिळतं, दुसऱ्या वेळेला ते ताबडतोब जातं सुद्धा. परंतु सातत्यानं एखाद्याला जो मान सन्मान मिळतो तो त्याचं मध्ये काहीतरी कर्तृत्व असतं, काहीतरी लोकांचा त्याला पाठिंबा असतो काय, म्हणून हे सातत्य जे आहे टिकून राहतं. आता मी यांच्याबरोबर आलो आणि आपण पाहिलं मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या, तुम्हाला पण कल्पना आहे की मोदी साहेब किंवा अमित शाह साहेब यांनी एकमेव माझं नाव सांगितलं की नाशिक म्हटल्यानंतर भुजबळच उभे राहणार. आता हे सगळं झाल्यानंतर मला त्या तिघांनी बोलवलं, अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. त्यांचं काही चूक नाही. ते म्हणाले तिथे त्यांनी एकदम ठामपणे सांगितलं हेच उभे राहणार. आता तुम्हाला उभं राहावं लागेल. मी म्हटलं मी उद्या येऊन सांगतो, तुम्ही एकदम मला सांगताय तेवढं काही मार्गच नाही त्याला, तुम्ही जा आणि तयारीला लागा. मी आलो, या ऑफिसमध्ये बसलो इथेच, आणि लोकांना ती बातमी गेल्यानंतर वेगवेगळे समूह येऊन भेटायला लागले. मग आदिवासी, दलित, अगदी मुस्लिमसुद्धा, ओबीसीसुद्धा, मराठा समाजसुद्धा, आणि ज्यांना नाशिकची डेव्हलपमेंट पाहिजे आहे, ते क्रीडाईसारख्या ज्या सगळ्या संस्था त्या पण सगळ्या आल्या. म्हणजे आम्हाला पक्षपेक्ष जात पाहत नाही, आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. तुम्ही गेलात तर निश्चितपणे आमचं एक पाऊल जे आहे, थांबलेला विकास जो आहे पुढे जाईल, तुम्हाला आमचा पाठिंबा. अनेक ते शास्त्रीबाबा वगैरे आले आणि मग त्याने ते मला आशीर्वाद वगैरे दिला. आता सगळं जमून आलं, जुळून आलं. मला नाव जाहीर होईल. आता तिघांनी मला सांगितलं तुम्ही उभंच राहायचं ना, प्रश्न येत नाही ना. पहिल्या आठवड्यात जाहीर करायला पाहिजे, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात. महाराष्ट्राच्या सगळ्या जागा संपत आल्या, डिक्लेअर, माझं नावच होत नाही. मग म्हटलं बाबा का मी आता उभंच राहत नाही, एवढी अवहेलना तर नको मला. हा एक अपमानच आहे ना. तुम्ही नाव जाहीर करत नाही, लोक माझ्याकडे येतात, पण मी ते आता त्यांनाच विचारायला पाहिजे. त्यांना थांबायलाच नको होतं. मला आजपर्यंत त्यांनी कारण सांगितलं नाही, पण ते कारण सांगतात किंवा शिंदे साहेबांचा आग्रह होता, कारण इथे सिटिंग ते हेमंत गोडसे होते, हे बरोबर आहे. परंतु तिकडे निर्णय झाला होता तुमचा. मग तुम्ही ताबडतोब जर सांगितलं 8-10 दिवसात, 15 दिवसामध्ये काय, तर प्रश्न मिटतच होता. पण तुम्ही सुद्धा जे आहे थांबत गेला. मग तुमच्या मनात काय होतं ते मला नाही माहिती काय. पण मग म्हटलं की मग आपली पण बाजू काय कोणी आता कोण काय बोलतच नाही, सगळे छोटी चूक आहेत सगळे काय. मग म्हटलं बाबा मी आता माघार घेतो, काय करायचं ते करा. त्याचा काय परिणाम झाला, 5-7 लोकांवर, दुसऱ्या कॅन्डिडेटवर परिणाम झाला, काय झालं सगळं काय इतिहास आहे, मी नाही सांगत. ठीक आहे, नका. पुढे राज्यसभेची 1 सीट आली. त्याच्या अगोदर प्रफुल्ल पटेलची सुद्धा प्रफुल्ल पटेल आले, 1 सीट होती आमच्याकडे. तर प्रफुल्ल पटेल म्हणाले की बा तुम्ही मंत्री झाला, सगळं झालं, आणि आता तुमची निवडणूक होणार, म्हणजे तुमच्यावरच्या ज्या केसेस पण संपणार, ऑटोमॅटिक संपणार. माझं काय, माझे अजून 4 वर्ष आहेत बाकी काय, तर माझ्यावर तर केस चालेल, अमुक तर म्हणजे डिस्क्वालिफिकेशनच्या केसेस म्हणतोय. आणि तुमच्यावरच्या डिस्क्वालिफिकेशन संपेलच, कारण डिफॉर्म होतील ना, निवडणुका झाल्यानंतर संपला. मग त्यामुळे माझा असा सल्ला मला लोकांनी दिलेला आहे की तुम्ही या राज्यसभेचा आता जो पद आहे त्याचा राजीनामा द्या, म्हणजे तो प्रश्न संपला तुमच्यावरच्या डिस्क्वालिफिकेशनचा, आणि नवीन राज्यसभेत मेंबर म्हणून या. म्हणून 4 वर्ष शिल्लक असताना ते परत आले. ठीक आहे म्हटलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे बा, काय आय सपोर्ट यू, आणि आय सपोर्ट इट, आणि तो बरोबर होतं, काय चूक ना त्याच्यामध्ये. दुसरी आली आणखीन एक राज्यसभा, तर तिथे पण सांगायला लागलं की बा सुनेत्रा त्या वहिनी पडल्या, त्याच्यामध्ये घरामध्ये थोडंसं जरा वातावरण जरा थोडंसं फार तणावाचं आहे,
तर आपण यावेळेला अजितदादांना सपोर्ट करायला पाहिजे, घर सावरलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही. सुनेत्राताई तिकडे, वहिनी त्या गेल्या तिकडे. परत आणखीन एक सीट आली, ती होती सातारला. आम्हाला मिळालेली जागा ती बीजेपीला पाहिजे होती, उदयनसिंग राजे यांच्यासाठी. त्याच्यामधल्यात त्यांनी आम्हाला पियुष गोयलची जी आहे रिमेनिंग, जी उरलेली जी काय 4, 4.5 काय 5 वर्ष असतील राज्यसभेची, ती देऊ केली. तर मग ती सीट आली. म्हटलं आता मला द्या, माझा उपयोग तुम्हाला तिकडे होईल. एक तर सुदैवाने माझ्या सगळ्या बरोबर ओळखी आहेत काय, आणि मी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेन. मला जाऊ द्या. इथे 40 वर्ष झाली मला विधानभवनात. 85ला पहिल्यांदा निवडून आलो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मध्ये, 85ला आणि 90ला महापौर झालो. अमोल झालो, तमोल झालो. महापौर आमदार मीच एकटा तिथे इतिहासामध्ये. जाऊ द्या. तर म्हणजे मी ते तिथला जो उमेदवार आपण उभा करणार होतो, नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील याचा भाऊ, त्याला मी शब्द दिला आहे की तुम्हाला राज्यसभेवर पाठवतो. अरे म्हटलं, एवढे मोठा डिसिजन घेत असताना काही 5-6 लोकांबरोबर चर्चा करून मग तुम्ही निर्णय घेणार का बाहेरून तुम्ही कोणाला सांगणार की मी याला शब्द दिला, मी त्याला शब्द दिला, मग आमचं काय काम आहे इथे. पण मी मनात ते ठेवलं. म्हणलं हे बरोबर नाही. म्हटलं बाबा हे बरोबर नाही आहे, माझा फायदा नाही. ऐकलं, त्याने दिलं, ठीक आहे. मला सांगितलं तुमचं राज्यात गरज आहे, आम्हाला निवडणुकीला तुमच्या फेसची सुद्धा आम्हाला गरज आहे. ती गरज होतीच, त्यांना होती गरज. म्हटलं ठीक आहे, मग आता असं आहे तर मी उभा राहिलो. आणि तुम्हाला माहिती आहे की पवारसाहेबांचा उमेदवार माझ्या विरुद्ध उभा होता. ते भाषण करणार येऊन, त्याच्यामध्ये ते अव्यवस्थ म्हणजे काय, त्याची चूक काय नाही, त्यांनी त्यांचं येऊन समर्थन केलं. परंतु हे जे जरांगे जे आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच नाही गेले, फक्त येवल्यात आले. आणि सकाळी 10 पासून रात्री 2 वाजेपर्यंत सगळे मंत्री, सगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये रॅलीज आणि माझ्या विरुद्ध प्रचार केला. खरं सांगतो, माझी 50-60 हजाराचं लीड मला नेहमी असतं, यावेळी आणखीन व्हायला पाहिजे होतं, पण ते कमी झालं. फार अटीतटीची लढाई झाली. सुदैवानं सर्व ओबीसी, सर्व दलित, सर्व आदिवासी, सर्व मुसलमान, काही प्रमाणात मराठा समाजाचे, काही संपूर्ण गुजराती, मारवाडी, सगळे ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, आणि तुम्हाला त्यांनी तारलं खरं म्हणजे. मिळालं निवडून. आता निवडून आल्यानंतर आता जेव्हा सुरू झालं, आता मी तर नेहमीच पहिल्या नंबरला असायचो. कुठे गेलो तरी नेहमीच मला पहिलं नाव माझंच असणार मंत्रिमंडळासाठी. मी निश्चिंत होतो ना, आणि सगळं राज्य निश्चिंत होतं, आणि सगळं ओबीसी निश्चिंत होतं. भुजबळ साहेब तर आले, आता मंत्री होणार. त्यांनी आता सांगायला सुरुवात केली, म्हणजे निरोप घेऊन आले प्रफुल्ल पटेलभाई, किंवा असं असं म्हणतात अजितदादा आणि ते सगळे लोक, असं मला वाटतं, बघा तुम्ही विचार करा. म्हटलं काय, तर तुम्ही तो जो नितीन पाटील त्याला पाठवलं, त्याचा भाऊ जो मकरंद पाटील, त्याला मंत्री करायचं आहे, म्हणून त्याचा राजीनामा घेतो आम्ही, त्याला खाली आणतो, तुम्ही राज्यसभेवर जा. मी म्हटलं ठीक आहे, आणि तुम्हाला राज्यसभेवर जायचंच होतं. म्हटलं हे तर बरोबर आहे. अरे पण मी काय तोंड दाखवू, माझ्या ज्या लोकांनी जीवावर उदार होऊन माझ्यासाठी काम केलं, माझ्यावर विश्वास टाकला, त्या मतदारसंघातील लोकांना मी काय सांगू. ते डोकं फोडून घेतील ना. तुम्हाला सांगतो, आजही तिथे जे आहे ना, ते ज्यांना स्मशान अवकाळात पसरल्यासारखं जे आहे ना वातावरण माझ्या मतदारसंघात आहे, की असं कसं होऊ शकतं. ज्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं ते म्हणतात असं कसं होऊ शकतं, काय एवढे सगळे रडतायत. म्हटलं मी काय सांगू त्यांना,
तुम्ही असं करा, 1-2 वर्ष मला द्या, 1.5 वर्ष द्या, मी सगळ्यांना शांत करतो, सगळे व्यवस्थित अपूर्ण कामं पुरं करू, नंतर मी जातो, माझं काय हरकत नाही, पण तेवढं द्या. तर म्हणजे तुम्ही अजितदादांना भेटा. अजितदादांना भेटलो, समीर, मी, पंकज, आणि त्यांना सांगा असं बसून चर्चा करू म्हणाले. बसून चर्चा काही झाली नाही. अच्छा. सगळंच कन्फर्म की माझं नाव येणार, अजितदादांनी शपथ घेतली तर माझंच नाव पहिलं येणार. मी पण आपलं वाट बघतोय, काय अरे नाव नाही आलं. मग ठीक आहे, राहून गेलं असेल. शेवटपर्यंत नाव नाही आलं. म्हटलं हो, हे तर मोठं गंमत झाली. परत चर्चा सुद्धा नाही, सांगणं सुद्धा नाही. मी सातत्यानं विचारतो तटकरेंना, नाही चर्चा सुरू आहे, बघू आपण. प्रफुल्ल भाईंना पण विचारलं, नाही चर्चा कर रे, सोच रे, नाही आलं. आणि हा सगळा प्रकार पुढे झाला. काय मग प्रफुल्ल भाईंनी पण सांगितलं, आम्ही शेवटपर्यंत अजितदादाला सांगत होतो की तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना तुम्ही घ्या. तटकरे म्हणून मी पण प्रयत्न कर, म्हणजे पंकज समीर बरोबर त्यांची चर्चा झाली किंवा मी शेवटपर्यंत त्यांना हे चुकीचं होईल. मग मला बावनकुळेने सांगितलं, तुमचे ते लोक जाऊ द्या, फडणवीस साहेब त्यांना सांगत होते मुख्यमंत्री, तुम्ही असं करू नका, तुम्हाला नंतर त्यांना काय करायचं ते करा, आता अगोदर मंत्री करा, आता अगोदर त्यांना मंत्री करा आणि मग तुम्हाला काय करायचं करा, असं काही करू नका, त्यांना गाळू नका. चुकीचा मेसेज जाईल. ऐकायलाच तयार नाही. पण भुजबळ साहेब, असं काय झालं होतं तुमच्यात आणि अजितदादांमध्ये की एवढं गडबडलं? तुम्हाला काही असं? मला काय मी त्यांनी सांगितलं नाही उभं राहायचं इकडे, नाही राज्यसभा इकडे, बरं तर राज्यसभा तिकडे, ठीक आहे. आणि बरं त्यांच्यासाठी तर मी भाषण करत होतो. हां, त्यांना जेव्हा पवार साहेबांना सोडून इकडे आल्यानंतर पहिली मिटिंग जी आहे माझ्या कॉलेजच्याच मैदानामध्ये घेतली मी 2 दिवसामध्ये. पवारसाहेब पण माझ्या मग त्यामुळे चिडून माझ्या अंगावर आले. तुम्हाला कल्पना आहे, स्वाभाविक पण आहे ते, त्या चूक आहे. पण मग सगळं असं सगळ्या प्रकारे त्यांना डिफेंड करत असताना, त्यांच्याबरोबर काम करत असताना, आणि विशेषतः जे आहे हे जरांगे प्रकरण जेव्हा उपस्थित झालं, तुम्हाला माहिती आहे बीडला आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले, दगडफेक झाली. काय पवार साहेबांच्या आमदारांवर सुद्धा घरं जाळली. त्यांचं पार्टीचं ऑफिस 3 माळ्याचं जाळलं. ते क्षीरसागर यांची शिक्षण संस्था जाळली. काय आमच्या ते प्रकाश सोळंके हा त्यांच्या घरात घुसले, काय कोयते बिते, काय अरे काय कशासाठी, आणि कोण बोलत नाही. काय मग मी गेलो, म्हटलं हे फार झालं. आणि मग विचारलं, मी आता गप्प बसणार नाही. आणि तिकडे मला लोकांनी बोलवलं, या साहेब या तुम्ही. मी गेलो, बघितलं, मुंबईत आलो, म्हणजे संभाजीनगरच्या त्या हॉटेलमधूनच प्रेस कॉन्फरन्स घेतली की मी आता गप्प बसू शकत नाही. आणि मी खूप त्याच्यावर जरांनी मला खूप उलट शिवाय काय केलं, मग मी काही बोललो नाही, पण आता नाही मी गप्प बसू शकत. आणि नंतर मग तिकडे जालन्याच्या लोकांनी सुद्धा सांगितलं, साहेब आम्ही इथे जाहीर सभा घेतो, तुम्ही या. म्हटलं येतो. तर काहीतरी 18 तारखेला मला वाटतं 17 तारखेला सभा होती. 17 तारखेला सभा होती. मी 16 तारखेला नोव्हेंबरच्या मागच्या राजीनामा पत्र पाठवून दिलं माझं. अच्छा. मी राजीनामा पत्र पाठवलं की म्हटलं मी आता राजीनामा देत आहे, कारण मी सरकारच्या विरुद्ध सुद्धा बोलणार. जे काय घडतं ते मला पसंत नाही, मी सरकारच्या विरुद्ध सुद्धा बोलणार. हा तुमचा राजीनामा, तुम्हाला तुमची अडचण नको व्हायला. तर मग जाताना रस्त्यामध्ये सतत त्यांचे फोन काय समीर भाऊला, अरे बाबा साहेबांना सांगा तुम्ही राजीनाम्याचं काय बोलू नका, बाकी काय बोलायचं ते बोला. ठीक आहे, नाही बोललो मी. आणि मी माझी भाषणं सुरू ठेवली. काय 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखापर्यंत माझ्या त्या रॅलीज झाल्या. मुंबईला आल्यानंतर तिघे एकत्र बसले आणि मला बोलवलं आणि मला सांगितलं, तुम्ही जे काय बोलता आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही राजीनाम्याचं काय उच्चार करू नका. मी 2.5 महिन्यापर्यंत तो उच्चार न करता सगळ्या मिटिंग करत राहिलो. पण एक जण मला असं बोलला की याच्या कमरेत लाद घालून याला काढा. असं जेव्हा
महायुतीतला एक आमदार बोलला, म्हटलं अरे मला लादबीत धरू नका, मी राजीनामा देऊन टाकला. काय असं मी जाहीर केलं. आता हे सगळं करत असताना काय माझ्या घरावर तिकडे निदर्शनं, इकडे निदर्शनं, काय काय सगळ्या गोष्टी झाल्या. तो माझी शिबिगाळा नेमकं तमकं सगळं 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 झालं. इथे सुद्धा आज सुद्धा पोलीस बसले, तू कदाचित पाहिले असेल. अरे एवढं सगळं अंगावर आम्ही घेतलं. आणि एक लक्षात घ्या, लाडकी बहीण ही जेवढी महायुतीला उपयोगी ठरली, त्याचप्रमाणे अख्खा ओबीसी क्रांत, ओबीसी पूर्ण जो महायुतीच्या याच्याखाली एकत्रित झाला. की आमच्या भवितव्याचं, आमच्या आरक्षणाचं संरक्षण हे महायुती करू शकते आहे. भुजबळ साहेब, आपण गृहमंत्री राहिलायत, उपमुख्यमंत्री राहिलायत. आपण शरद पवारांना सोडून जेव्हा वेगळे झाले, दादांबरोबर आलेत, तेव्हा त्यांना नेता म्हणून ॲक्सेप्ट करण्यात आपल्याला कधी अडचण आली का? राष्ट्रवादीचे ते पक्षश्रेष्ठी झाले अजित पवार. आता असं आहे ना, याच्या अगोदरच जे आहेत ना, अजित पवार म्हणजे मी 99-2000ला उपमुख्यमंत्री झालो. नंतर मुंबई शहरावर जो पाकिस्तानवाद्यांचा जो हल्ला झाला, तेव्हा R.R. पाटील यांनी राजीनामा दिला, विलासराव आणि त्यांनी. तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मी शपथ घेतली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री. आणि वर्ष 2-1.5 वर्षांनी जे काही वर्षभराने निवडणूक आली, त्याच्यात परत अशोक चव्हाण आणि मी हे झालं. आणि जेव्हा अशोक चव्हाणावर आदर्श केस आली, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा माझा सुद्धा अर्थात राजीनामा झाला. परंतु पुन्हा एकदा शपथ घेताना पवार साहेबांचं म्हणणं होतं की भुजबळांना ठेवा, त्यांची काय चूक आहे. परंतु त्यावेळेला मग तसं सह्यांचं वगैरे राजकारण वगैरे करण्यात आलं. काय आणि अजितदादांना जे आहे त्यावेळेला राजकारण ते अजितदादांनी केलं. अजितदादांनी केलं. तेव्हापासून मग ठीक आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री, मी काम करतो तुमच्याबरोबर. तेव्हापासून म्हणजे याचा अर्थ मी नेता मानलाच ना त्याला. उपमुख्यमंत्री त्यांच्या हाताखाली कामच करत होतो 2009 पासून. काही 2-4 महिने झाले असतील त्यावेळेला, तर 14 पर्यंत. आणि त्याच्यानंतर अजितदादा ज्या वेळेला सकाळीच म्हणजे का पहाटे म्हणा, काय म्हणा का 8 वाजता म्हणा, शपथविधी घेतली आणि ती गडबड झाली आणि त्यांना परत ते सगळं राजीनामा द्यावा लागला. तेव्हा त्यांच्या घरी स्वतः मी गेलो की तुम्ही असं काही करू नका, परत इकडे आपले या. परत शेवटी जे आहे सगळं काही मीटिंगमध्ये, आमची मीटिंग सुरू होती राष्ट्रवादीची आणि इतर जिल्हाध्यक्ष. तर मी सांगितलं की जे झालं ते झालं, अजितदादाला आपण परत घेतलं पाहिजे, अजितदादाला आपण बोलून घेऊया. काय होतात चुका लोकांच्या असते, म्हणून काय एवढं त्यांना टाळायचं काही कारण नाही. अजितदादाला घेतलं. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला त्यावेळेला पुन्हा जेव्हा सरकार स्थापन झालं आपल्या उद्धव ठाकरेंचं, त्यावेळेला मीच होतो पुढे सांगायला की अजितदादालाच उपमुख्यमंत्री करा. काय कारण ते दुखावलेले आहेत, काय काय कारण असेल तर त्यांना आपण बरोबर ठेवूया. हो मी केलं. आता आणखीन काय करायला पाहिजे. माझ्याबद्दल मनात अडी ठेवण्याचं काही कारणच नाही त्यांनी. मी त्यांच्या कामामध्ये काही अडथळा आणत नव्हतो. जिथे सांगितलं तिथे जात होतो. मग समीर भुजबळांना तुम्ही उभं केलं वगैरे असा काही अडचणीचा? हे बघा, आमच्या देवळालीला काय फ्रेंडली फाईट झाली. राष्ट्रवादी नंतर शिंदे गट, त्यात धनुष्यबाण घड्याळ आणि त्यांच्या विरुद्ध अर्थातच काय विरोधी पक्ष नेत्यांचं तिथे झाली. सिंदखेडा राजा, तिथे शिंगणे आमच्या विरोधात, डॉक्टर शिंगणे ते पवार साहेबांचे, बरोबर आहे. तिथे आम्ही तिकीट दिलं मनोज कायंदे नावाचे वंजारी समाजाच्या मुलाला, 35 वर्षाचा, त्याला दिलं. त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा खेडेकर म्हणून कोण, त्यांना शिंदे साहेबांनी दिलं. म्हणजे परत तिथे फ्रेंडली फाईट असं 2-4 ठिकाणी झालं. 2-4 ठिकाणी झालं, बरोबर आहे. समीर भाऊ काय यांना मी सांगितलं हे बरोबर होत नाही. काय
जर त्यांनाच ही सीट गेली असेल महायुतीत तर तू कसं काय उभा राहू शकतो? तर बरेच लोक जे आहेत लासलगाव आणि आपलं नांदगाव मनमाडचे 400-500 लोक गेले यांच्याकडे, अजित पवार आणि तटकरेंकडे. आणि त्यांनी सांगितलं, आणि त्यावेळेला मला वाटतं प्रफुल्लभाई पण होते, आणि त्यांनी सांगितलं असा असा जुलूम आमच्यावर होतोय, दहशत होते, अमुक होत आहे. आमच्या तर कार्यकर्त्यांना विरुद्ध म्हणजे देत तर काहीच नाही, पण त्रास द्यायचं काम चालू आहे राष्ट्रवादीच्या. हा? आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे शिवीगाळ वगैरे, तर तुम्ही त्याचा विचार करा. दुसरा कोणी द्या, आमचं काही म्हणणं नाही, त्यांना सांगा. पण पुन्हा ते आल्यानंतर मग या लोकांनी समीर भाऊला उभं करायला ठरवलं. समीर भाऊला म्हटलं मग तू राजीनामा दे अगोदर. त्याने राजीनामा दिला, फ्रेंडली फाईट नाही केली. आणि ती फ्रेंडली फाईट केली असते तर कदाचित वेगळा विचार झाला असता लोकांचा. लक्षात घ्या, त्या मनोज कांदेच्या इथे मी एकटा गेलो तिथे भाषण करायला सिंदखेड राजावर, काय, आणि तिथे समोर असलेले शिंगणे आणि शिंदे गटाचे जे कोण उमेदवार त्या दोघांना पराजित करून ते कांदे जे आहेत, मनोज कांदे यंग गाय, ते निवडून आले. समीर भाऊकडे पण कदाचित घड्याळ असतं तर कदाचित वेगळा विचार लोकांनी केला असता. पण ठीक आहे. आणि तिथे किती दादागिरी आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे फॉर्म भरण्याच्या दिवशी जे आहे शिवीगाळ, ती तुमच्या सगळ्या चॅनलने कॅच केलेली आहे. एवढंच नाही, निवडणुकीच्या दिवशी तुझा फिक्स मर्डर फिक्स, तुझा मर्डर फिक्स समीर, हे सगळ्यांनी पाहिलं. आता सगळ्यांच्या समोर एवढी दादागिरी, तर एरवी मग किती लोकांना त्या मतदारसंघामध्ये जुलूम असेल याचा आपण विचार करा अशा माणसाबरोबर. पण ठीक आहे, समीर भाऊ पडले. पण मग त्यावेळेला काय ते नाही, त्यावेळेला तुम्हाला वाटलं का की इतर ठिकाणी फ्रेंडली फाईट्स होऊ देतात पण नांदगावला होऊ दिली नाही, तर तुम्हाला त्यावेळेला काही वाटलं का की काहीतरी तुमच्या बद्दल दादांना काही मनात? आता मी नाही ते सांगू शकणार, काय, कारण कधी कधी असं आहे की एवढं प्रेशर खाली असतात ही मंडळी. मी ज्या मुलाचं नाव सांगितलं, आता आमदार झाले ते मनोज कांदे, 2 दिवस अगोदर इथून पत्र गेलं आमच्या मुंबईवरून आमच्या पक्षाचं की आम्ही याची उमेदवारी माघार घेतो. आणि ते फिरलं तरी सुद्धा आम्ही सांगितलं, आमच्या लोकांनी सांगितलं नाही तू उभा राहायचं, आता निवडून आला. आता तर एवढं तुम्ही प्रेशर खाली येत असाल तर मग काय स्वतंत्र अडचण नको, आमच्या पक्षाची महायुतीची अडचण नको, तू राजीनामा देऊन जा. आणि तो लढला. आणि तुम्हाला एक सांगतो, तिथे शिवसेनेचे धात्रकोण उभे होते, उद्धवराव ठाकरे त्या ठिकाणी त्यांनी मोठी त्यांची सभा झाली. तिथे मराठा समाजाचा एक मनुष्य उभा राहिला होता, काय, परंतु धात्रक सुद्धा काहीतरी 20-21 हजारापर्यंत गेले. तसंच काहीतरी जे आहे ते मराठा समाजाचे उमेदवार गेले. एकटा समीर भाऊ जो 40-50 हजारपर्यंत गेला स्वतंत्र. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पंकज भाऊ आणि मी स्वतः माझ्याकडे यायचं नाही तिकडे, मी लढेन कसं पण. आणि तो एकटा लढला. आता काल आपला तो मेळावा झाला, आपलं भाषण आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि काही कार्यकर्त्यांनी आंदोलनं रस्त्यावर आपला रोष व्यक्त केला, दादांच्या पोस्टरला अगदी जोडे मारव पण केलं. त्यामुळे आता हा काय आहे, म्हणजे ह्याला पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हटलं पाहिजे का? म्हणजे आपण राष्ट्रवादीत आहात पण राजीनामा दिलेला नाहीत, पण ह्याला काय म्हणायचं आता? आता काय आहे पुढे? असं आहे, मी 4 दिवसापासून सांगतोच आहे की कुणीही निरनिराळी भाषा वापरू नका कोणाच्या विरुद्ध, कुणीही जोडे बिडे मारणं वगैरे जे असलं काही करू नका. तुमचं दुःख आहे, तुमचा राग आहे, तुम्ही व्यक्त करायला काही हरकत नाही. तो एक भाग क्लिअर मी सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. त्याला माझा विरोध सुद्धा असं काही करायला. आणि मी काल तर सांगितलं, असं जो करील तो आमच्या समता परिषदेचा कार्यकर्ता नाही, त्याला माझा सपोर्ट नाही असं समजावे, हे सुद्धा सांगितलं. प्रश्न असा आहे की या समाजाच्या, ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीती अशी आहे की छगन भुजबळ जर मंत्रिमंडळात असले तर ते आपलं जे आहे प्रोटेक्शन करतात ओबीसीचं. आणि ते तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ओबीसीच्या संदर्भामध्ये काही भाषण करत असताना स्वतः मंत्री म्हणून मागच्या लोकांनी पण समोरच्या लोकांनी पण अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा द्या मग बोला.
आणि मग मी सगळे जे सुप्रीम कोर्टापासूनचे सगळे निर्णय घेऊन ते सगळं वाचून सगळं दाखवलं आणि अध्यक्ष सुद्धा मग ऐकत बसते. पण दोन्हीकडून मारा झाला माझ्याकडून, मंत्रिपदाचा राजीनामा. पण मला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काय ते बोलू नका. मी गप्पा बसलो. तर अशा रीतीनं आपल्याला सांभाळणारा प्रोटेक्ट करणारा माणूस मंत्रिमंडळात नाही काय, आणि समोर तर अजून आंदोलन सुरू राहणार आहे. मग अशा वेळी आहेत ना ओबीसीचे जे आहेत अनेक मंत्री तिथे झालेले आहेत, मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्यावेळेला तर निदान कोणी काही भाष्य याच्यावर काही केलं नाही ना, बीडला जाऊन कोणाचं सांत्वन केलं. हा खरंच हा ऐकून घ्या. कळल्यानंतर मग मुंडे भगिनी आणि त्यांचे बंधू धनंजय मी जातो म्हटलं मग गेले ते विचार. पण त्यांच्या बीडमध्ये सगळं झालेलं पण ठीक आहे. परंतु आमच्या ओबीसी एल्गार हे जे काही मोठे मेळावे झाले त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीचं संरक्षण करायलाच पाहिजे हे सांगायला कोणी आलं नाही ना स्टेजवर या मंत्र्यांपैकी कोणी. लोकांना अशी भीती वाटते की हे लोक आमचं त्यावेळेला बोलले ना आता तरी काय बोलतील. तिथे आमचा एकच रक्षण करता होता तो म्हणजे छगन भुजबळ असं त्यांना वाटतंय काय. आणि मला सुद्धा असं वाटतं की त्यांच्या या सगळ्यासाठी, आणि मी पण त्याच दृष्टीने बोललो की वर्ष 2 वर्ष जाऊ द्या, हे सगळं शांत होईल हे सगळं प्रकरण. मग आपण जो तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी जायला तयार आहे. ते जे दुःख आहे तो म्हटलं तर संताप आहे हे जे आहे लोकांकडून व्यक्त होत आहे. आता अनेक लोकांना गाळलं मंत्री पण आपण पाहिलं काय परिस्थिती. आता याला काय करणार, मी माझ्या लोकांना कसं काय सोडू शकतो. तुम्ही राजीनामा द्यायला सांगता, मी कसा काय राजीनामा देऊ. तुम्ही भले मला राज्यसभेवर पाठवतात, काही लोक सांगतात काय मग राजीनामा द्या. अरे मला राजीनामा मी दिला तर मला मोठं पद मिळतंय राज्यसभेत, इथं आमदार असता पण मी खासदार होतो. पण माझ्या लोकांना काय उत्तर देऊ, त्यांनी ज्यांनी डोकं आपटून घेतील ते सगळं. भुजबळ साहेब आपण उत्तर दिलत. खरं तर माझा हा प्रश्न असणार होता की आज मंत्रिमंडळात 17 ओबीसी नेते आहे, त्यामुळे छगन भुजबळ हेच ओबीसींचं नेतृत्व करू शकतात असं का, त्याचं उत्तर आपण दिलंय. मात्र दुसरीकडे एक असाही प्रश्न विचारला जातो की आपले विरोधक या गोष्टीवर अनेक वेळेला बोट ठेवतात की आपण राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहात, आपण राज्याचे नेते राहिले आहात गेली इतकी वर्ष, पण आजही आपण फक्त ओबीसी म्हणून मग आपली मतं का मांडता. कुणीतरी जे आहे ना, आपण सर्वांचे नाहीत का. मग हा मी सर्वांचा जातीचं शिवसेनेत असताना पण होतो, तिकडे असताना पण होतो, मी कुठे काय केलं. परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या घटकावर अन्याय करता त्यावेळेस मला उभं राहावं लागतं. आता पण मी कुठे काय बोलत होतो. उलट मराठा आरक्षणाला सपोर्ट करणार पहिला मी 3 वेळा कायद्याचं स्वरूप जे आमच्या समोर आलं प्रारूप आणि मांडला गेला अध्यादेश असेल किंवा कायद्यात रूपांतर पहिला मी होतो की नाही. त्यांना आरक्षण द्या, वेगळं द्या. इथे फार गर्दी आहे, खूप लोक 54% लोक आहेत इथे, आणि त्याच्यात हे आले तर यांनाही काय भेटणार नाही त्यांनाही काय. आणि आज अशी परिस्थिती आहे. एका काहीतरी मागच्या ऍडमिशनमध्ये मला मराठा समाजाच्याच लिडरशिप फोन आले जे ऍक्टिव्ह आहेत, मोस्ट ऍक्टिव्ह. अरे म्हणे असं असं झालं तिथे काय 128 मिळाले दुसऱ्या घटकांमध्ये म्हणजे मराठा आरक्षण किंवा इतर ठिकाणी, तर त्यांना हे मिळालं ऍडमिशन मिळालं कुठेतरी, आणि इथे मिळत नाही का. तर 135 वाला आणखीन कोणतरी ओबीसी घटक जो आहे तो पुढे गेला, म्हणजे आमचं नुकसान झालं तिथे. म्हटलं आता हे तर आहेच, आता काय मग असं काय करणार. मी ते सांगितलं की इथे कॉम्पिटिशन खूप आहे, तुमच्या वेगळ्या कॉम्पिटिशन फक्त. आणि EWS मराठा आंदोलन झालं, 58 मोर्चे निघाले काय शांततेनं. त्यावेळेला गुजरातमध्ये पटेल पाटीदार, पुढे गुज्जर, पुढे जाट, हे सगळे देशाचे कापू सगळे आंदोलन होते. पण मोदी साहेबांनी मोठा हुशारीनं जे आहे एक वेगळा घटक तयार केला, त्याला EWS नाव दिलं, आणि त्याच्यामध्ये सगळे घटक जाऊन बसले आणि ती आंदोलनं शांत झाली. इथे सुद्धा सरकारनंच जाहीर केलं की 10%
8.5% केवळ मराठा समाज आहे. म्हणजे मोठं आरक्षण मिळालं त्यांना. 8.5%. काय पहिल्या याच्यामध्ये तर 9% कुठे काय हे एकट्याला. मग तिथे जाणार कोण आणखीन? इतर जाऊ शकत नाही ना. तुम्हाला दलित, ओबीसी, आदिवासी आरक्षण आहे, तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. बरोबर ना. बाकी एखाद्या शिपायाची वगैरे काय भरती असेल तर आमच्या ब्राह्मण समाजाला कोण तिथे बिचारे जाणार आहे तिकडे? काय ते तर जे अभ्यास करतात पुढे, तो माझा भाग नाही. तिथे घालवलं ना त्याने आरक्षण. काय मला आरक्षण पाहिजे, दिलं आरक्षण. काय ओबीसी मध्ये काय होतं तर त्याचं सुद्धा उदाहरण तयार झालं की ओबीसी मध्ये सुद्धा मराठा समाजाचं नुकसान होत आहे, फायदा होतोय तो फक्त. आणि मराठा आरक्षण टिकेल की नाही याच्यावर शंका उपलब्ध करतात. म्हणजे टिकलेलं आरक्षण जे आहे ते ईडब्ल्यूएस आहे, त्याच्यामध्ये एकटा समाज आहे तो. भुजबळ साहेब, आपण आता सध्या कुठे आहात? राष्ट्रवादीत आहात? नाही, सध्या मी तुमच्या बरोबर बोलतोय. सध्या तुमच्या बरोबर भुजबळ फार्मच्या ऑफिसमध्ये बोलतो. पण कोणी तुमच्याशी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, कालच्या मेळाव्यानंतर त्याच्या थोडा आधी आपल्याशी थेट कोणी बोललंय का अजितदादा? कालच्या मेळाव्यानंतर तर नाही, पण त्याच्या अगोदर प्रफुल्लभाई पटेल आणि मला वाटतं सुनील तटकरे हे दोघे पण 2-3 वेळा त्यांनी समीर भाऊ बरोबर त्यांनी संपर्क साधलाय. पण त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही सांगत होतो, नाही ऐकलं, पण आता काहीतरी करायला पाहिजे. चाललंय त्यांचं, पण माझ्याशी काही थेट काही संपर्क तसं काही नाही. पण मग आता हे अधिवेशन आपण जाणार नाही? नाही, अधिवेशनामध्ये एक तुम्हाला मी सांगतो, त्याच्यावर माझ्यावर टीका होण्याचं काही कारण नाहीये. पहिल्या दिवशी मी गेलो, तिथे राष्ट्रगीत असतं, तिथे मी हजर राहिलो. शोकप्रस्ताव असतात, मी हजर राहिलो. संपूर्ण मी कामकाज केलं. आता बाकीच्या याच्यामध्ये काय आहे तर सरकारच्या विरुद्ध तर आम्ही बोलू शकत नाही सध्या, बरोबर की नाही? हे जे काही चाललं असेल आता त्याला. बाकीचे अध्यादेश जे आहेत ते मंजूर करायचे. ते अध्यादेश मंजूर करताना मंत्रिमंडळामध्ये मी होतोच, म्हणजे मी त्या अध्यादेशावर पण बोलण्याचं काही कारण नाही. मग मी काय करू बसून? आणि इकडे जो उद्रेक व्हायला लागला होता त्यामुळे माझ्या लोकांना भेटणं हे आवश्यक होतं. मतदारसंघामध्ये जे एक दुःखाची एक अवकाळ पसरलेली आहे त्यांना सावरणं महत्वाचं होतं, म्हणून मी ताबडतोब आलो. पण आता काय 2 दिवसामध्ये आरक्षण अधिवेशन संपून आलं. बरोबर. अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आपल्याला भेटायला इकडे येणार असं सांगितलं होतं तुम्हाला? काही माझ्याकडे कच्चा निरोप नाही. तुमच्या अनेक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल आमच्याशी बोलताना एक सूर लक्षात आला आम्हाला की अशी पण इच्छा आहे की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जावं. आपल्याला असं वाटतं का? एक सहानुभूती पण भाजपाला आपल्याबद्दल आहे? मला त्याची काही कल्पना नाही, पण येस, कालच्या आमच्या त्या मेळाव्यामध्ये एखाद दुसरे बोलले की विरोधी पक्ष नेते व्हा, काय काही 1-2 म्हणाले की स्वतंत्र पक्ष काढा. ओबीसी आम्ही सांगतोय किती दिवस हे सगळे मागासवर्ग स्वतंत्र पक्ष काढा. अरे हे आहे खरं की मोठ्या प्रमाणावर लोक म्हणत होते की भाजपमध्ये जा म्हणून. आता असं आहे की लोकांच्या त्या भावना आहेत, विचार आहे. तुम्ही कालच सांगितलं की ठीक आहे, तुमचे विचार मी समजून घेतलेले आहेत. अनेक माझे ओबीसीचे दुसरे लीडर्स जे आहेत जे समता परिषदेत नाहीत ते भेटू इच्छितात, त्यांच्याशी मी भेटेन. बरं, ही समता परिषद अखिल भारतीय आहेत, त्याच्यामुळे अनेक ठिकाणीचे आहेत आमचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी पण मी चर्चा करू. मग पाहिजे त्याला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही शांत राहून तुम्हाला कुठच्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात घेऊ नका, कुणाचा अवमान करू नका. निषेध व्यक्त करणं तुमचा लोकशाहीचा अधिकार आहे. योग्य वेळेला मी निर्णय घेईन. पण भाजपात जाण्याला आपला नकार आहे? हा, मी तुम्हाला आताच सांगितलं ना, मी चर्चा करून काय म्हणजे ओपन आहात. दुसरं म्हणजे असं आहे, मी भले म्हटलं मला इकडे जायचं आहे, आता तिकडे माझा रस्ता तो खूप उघडा पाहिजे, दार तर उघडा पाहिजे माझ्यासाठी. काय मीच बोलू मान ना मान, मैं तेरा मेहमान. भाजपामधनं कोणी संपर्क केला का आपल्याला? म्हणजे बावनकुळेंशी आपलं बोलणं झालं हे आपण सांगितलंच. आता 2 दिवस तर हाऊसमध्ये नव्हते, कालच ते आले.
तर ते ठीक आहे. परंतु एक आहे, तुम्ही जे आता जे काही 2-3 प्रश्न जे आहेत निर्माण केले की तुम्ही कुठे आहात, काय आहेत, तुम्ही असं बोललात, तसं बोललात, त्याच्यावर तुम्ही जसं काय बोललात तसं मी पण बोलतो. कब तक सहे ये अपमान हम, कब तक सहे ये अपमान हम, सुनते सुनते दिल ही थक जाता है. जब वार हो स्वाभिमान पर हर बार, तो सब्र का भी तो अंत हो जाता है. चुप रहकर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है. और फिर उठानी पड़ती है आवाज जब पानी सर से ऊपर चढ़ जाता है. मग भुजबळ ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आता अजित पवार या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवला, ते स्वतःचा पक्ष काढण्याबद्दल काही विचार करतात आहेत का? असं आहे की स्वतःचा पक्ष काढणं काही एवढी काही सोपी गोष्ट नाही. एक वेळा गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय, त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर याच्यावर चर्चा केली होती. त्यावेळेला ते भाजपमध्ये होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि ते भाजपचे नेते होते. चर्चा झाली होती की आपण काहीतरी करूया, पण काही गोष्टींमुळे जे आहे मग ते राहून गेलं. मुंडे साहेब पण मग आणि ठीक आहे जाऊ दे आता पुढे बघूया. मग ठीक आहे, त्यावेळेला थोडंसं चाललं होतं असं काहीतरी. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं नाही की असं आहे की शेवटी ह्या ओबीसी समाजामध्ये 300-400 जाती आहेत. त्या सगळ्यांना एकत्रित आणणं, त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री, त्यातले लीडर्स वगैरे जे आहेत, ह्या सगळ्यांबरोबर किती शक्य आहे सगळ्या गोष्ट. सोपी गोष्ट नाही आहे ती. आणि फक्त मग सरकार जर येणार नसेल तर फक्त रस्त्यावरचीच लढाई आहे मग काय. म्हणून मी सरकारमध्ये राहून काय आणि केलं ना, म्हणजे सरकारमध्ये आलो, काँग्रेसमध्ये आरक्षण जे आहे ते पण मिळवलं. त्याच्यानंतर पुढे पुढे जे आहे विद्यार्थ्यांच्यासाठी अर्धी काय फी माफ वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर अगदी अलीकडं जसं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथीला वसतिगृह किंवा 60,000 रुपये वर्ष, तसं मी ते लढून आम्ही घेतले ना ओबीसी समाजासाठी सुद्धा, किंवा वसतिगृह बांधणार, सावित्रीबाई फुले वसतिगृह नाव, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना. तुम्ही जसं मराठा समाजाचे सारथी परदेशात पाठवले तर या मुलांना सुद्धा पाठवा, हे आम्ही केलं ना. म्हणजे सरकारमध्ये राहून हे आम्हाला करता आलं. प्रत्येक वेळा बाहेर राहून किती ओरडणार, म्हणून मी म्हटलं की नाही, जर आम्ही येतील 10, 15, 25 लोक निवडून येतील, काय सरकारमध्ये येणार का तुम्ही, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि ह्या सगळ्यांना सांभाळायचं असेल, त्यांचा इंटरेस्ट, तर सरकारमध्ये राहिलं पाहिजे असा माझा मानस होता. आणि त्यामुळे मग मी तो विचार अजिबात मनातून काढून टाकलेला होता. आत्ताही नाहीये, आजच्याही घडीला नाहीये. आता असं आहे ना की आता पाणी सरपर से चढ जाता है तो बोला हमने अपने आप. आता काय, आता जे आहे मी फिरेन, काहीतरी करेन, कुठे मिळाला असा काय म्हणजे मान सन्मानानं, ठीक आहे ना, तो अपनी लढाई हम लढेंगे. बीएमसीच्या निवडणुका, इतर निवडणुका अजून बाकी आहे असं आपण म्हटलं. हो ना. तो काय इशारा नक्की कोणाला होता तुमचा? म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, नंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, निवडणुका खूप आहेत ना. तो इशारा कोणाला तो होता? इशारा जो समझने वालों को इशारा काफी है. खरं तर जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस तुम्हाला मिळालं असं सुद्धा काही. असंच म्हणायला पाहिजे ना, दुसरी तर काही चूक सापडतच नाही माझी. भुजबळ साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात आणि आमच्याशी बातचीत केली. जसे सगळेच थांबले आहेत की तुम्ही शेवटी काय निर्णय घेता, काय होतं, तसं आम्ही सुद्धा थांबलो आहोतच. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुमचं सहकार्य असू द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.